आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया. अहमदाबाद विमान दुर्घटनेमधल्या मृतांचा आकडा 262 वर पोहोचलाय आणि यात विमानातले प्रवासी, क्रू मेंबर्स आणि ज्या भागात हे विमान कोसळलं तिथले नागरिक या सगळ्यांचा समावेश आहे. एका अपघाताने एवढे जीव घेतल्यानंतर आक्रोश होतोच आहे, पण त्याही पुढे जाऊन टेक ऑफ करताच अवघ्या 40 सेकंदात हे विमान कोसळलं कसं असा प्रश्न विचारला जातोय. हे विमान उड्डाणापूर्वीच नादुरुस्त होतं, त्यातलं एसी सिस्टीम, टचस्क्रीन, टीव्ही चालत नव्हते असा दावा करणारा एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये तथ्य असेल तर असं नादुरुस्त विमान उड्डाण करण्याची परवानगी दिली कुणी, हा मुख्य प्रश्न उपस्थित होतोय. दुसरीकडे बर्ड स्ट्राईक ही सुद्धा एक शक्यता वर्तवली जाते. पक्षी इंजिनात घुसल्यामुळे इंजिन फेलियर असू शकतं. तिसरी आणि सर्वात मोठी शक्यता म्हणजे तांत्रिक सॉफ्टवेअर मधले बिघाड, जी शक्यता ड्रीमलायनर विमानाबाबत आजवर वारंवार घडलेली आहे. त्यातल्या तांत्रिक अडचणींमुळे हे विमान अनेकदा ग्राउंड झालेलं आहे. असं असतानाही या विमानांचा ताफा का विकत घेतला जातो? आणि आणखी एक शक्यता जी दबक्या आवाजात चर्चिली जाते ती म्हणजे घातपात. पण जरी घातपात म्हटला तरी एवढे सगळे चेक्स, तपास होऊन विमानामध्ये मगच प्रवाशांना सोडलं जातं. असं म्हटल्यावर घातपात घडेलच कसा? म्हणजे कुणाची तरी चूक झालेली आहे, ती चूक नेमकी कुणाची, हाच आपला आजचा प्रश्न आहे, ज्यावर आज उहापोह करायचा आहे. आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत विशाल बांगरे, एव्हिएशन एक्सपर्ट आहेत, आणि कॅप्टन निलेश गायकवाड, जे अध्यक्ष आहेत एरोस्पोर्ट्स असोसिएशनचे. आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आता राजकीय प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत, त्यांच्याकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत, त्याही ऐकूया. हा एक अपघात आहे आणि अपघात टाळता येत नाही असे जेव्हा अमित शहा म्हणतात, तेव्हा या देशावर कोणत्या प्रकारचं राज्य लादलेलं आहे. रेल्वेचे अपघात टाळता येत नाहीत, पेलगावचा हल्ला टाळता येत नाही, अहमदाबाद सारखा भयंकर विमान अपघात टाळता येत नाही. मग यांना टाळता काय येते? काय टाळता येते? मी परत सांगतो, आम्हाला या विषयात राजकारण करायचं नाही. ड्रीम लायनर जेव्हा विकत घेतले तेव्हा त्या ड्रीम लायनरच्या खरेदीबाबत, त्यातल्या तांत्रिक मुद्द्याबाबत प्रश्न उपस्थित करणारे भारतीय जनता पक्षाचीच लोक होते. आणि संजय राऊतांनी ज्या मुद्द्यावर बोट ठेवलं ते म्हणजे ड्रीम लायनर या सिरीजमध्ये वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि त्यामुळे ग्राउंड करावी लागलेली फ्लीट, हे सगळे मुद्दे आहेतच. आपण सुरुवातीला विशाल बांगरे यांच्याकडे जाऊया. बांगरेजी, प्रायमा फेसी पहिलं इम्प्रेशन तुमचं काय सांगतं? तुमचा अनुभव, एक्सपर्टीज तुमचा या फील्डमधला, की काय झालं असावं? नेमकं त्याबद्दल सांगायचं झालं तर सगळ्यात पहिले एक तर दुर्दैवी घटना आहे एव्हिएशन क्षेत्रामधली, जे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एक एवढं मोठं मनुष्यबळ आणि एवढी मोठी सगळी यंत्रणा असताना ती चूक झालेली आहे. आणि नेमकी ती चूक काय झाली, कशी झाली, याच्यापेक्षा ती व्हिडिओ फितीवरनं जे लक्षात येत आहे प्रथम दृष्ट्या, जे टेक ऑफ घेताना जो एक विमानाला जी स्पीड लागते रनवेवर आणि त्यानंतर ते एअरबॉर्न होतं. एअरबॉर्न झाल्यानंतर त्याचा एक ट्रॅक असतो जो ग्लाइड स्लोपमध्ये तो वर त्याला उंची गाठावी लागते. त्या उंची गाठण्यासाठी जो विमानाला जो थ्रस्ट लागतो, तो थ्रस्ट त्याला मिळत असताना कुठे तर तो ड्रॉपआउट झाल्यासारखं असं निदर्शनास येत आहे. त्याच्यामुळे त्याला ड्रॉपआउट थ्रस्ट झाल्यावर पायलटची नक्कीच ती यंत्रणा त्यांनी अलर्ट झाल्यानंतर जे काही प्राथमिकदृष्ट्या परत स्टेप घ्यावं लागते ती सगळी घेण्यात आलेली दिसत आहे. आणि त्यानंतर सुद्धा त्या विमानाला ज्या काही चेक्स असतात, पूर्ण ग्राउंड स्टाफ असतो, इंजिनिअरिंग स्टाफ असतो, इतर बाबीच्या चेक असतात, त्याचे वेगवेगळे इंजिनियर एक्सपर्टीज प्रत्येक टेक ऑफ आणि लँडिंग नंतर ह्या प्रोसिजर्स असतात. तत्पूर्वी पण जर सगळे चेक झाल्यानंतर सुद्धा पायलट सुद्धा त्याचा एक चेक्स घेत असतो. आणि सगळं यंत्रणा, कॉम्प्युटर, त्याच्यातले कॉकपिटचे सगळे जे काही आमचे पॅरामीटर्स असतात ते सगळं चेक झाल्यानंतर रनवेच्या दिशेने ज्यावेळेस विमान जातो त्यावेळेस सुद्धा त्याचा एक चेक असतो, जो बिफोर एक 20-35 सेकंदमध्ये तो पूर्ण करतात. आणि त्यानंतरच मग एअर ट्रॅफिक कंट्रोल नंतर क्लिअरन्स दिल्यानंतर त्याचा टेक ऑफ होतो. आता ह्या सगळं बाबी झाल्यावर ज्या काही आपण चर्चा सुरू आहे त्यापेक्षा त्याच्यावर जे काही आता त्यामधील जे तांत्रिकदृष्ट्या आता नवीन ऑटो पायलट आहे, पण ऑटो पायलटचा पण त्याचा उपयोगचा विषय नव्हता, कारण की टेक ऑफच्या वेळेस पायलट आणि सगळी यंत्रणा दक्ष असते. आता ते असताना हा घटना घडलेली आहे.
मी कॅप्टन निलेश यांच्याकडे जाईन. कॅप्टन निलेश, तुमचा प्राथमिक अंदाज काय सांगतो? ही दृश्य बघितल्यानंतर तिथलं रेकेज आणि जे काय आता प्राथमिक माहिती समोर येते, तुम्हाला काय वाटतं काय झालं असावं? नाही, बेसिकली आताच बांगर साहेब सांगत होते त्यानुसार म्हणजे त्याच गोष्टी प्राथमिक अंदाज आहे. अजून पायलटचं आणि टॉवरचं काय जे शेवटचं बोलणं झालं ते अजून म्हणजे अजून समोर आलेलं नाहीये आणि अजून ब्लॅक बॉक्स आणि तो जो डेटा असेल त्याच्यावरून आपल्याला कळणार आहे. परंतु आता जे सर सांगत होते त्याचप्रमाणे तेच माझं मत आहे की विमानाला टेक ऑफ करण्यासाठी विशिष्ट प्रकारचा प्रत्येक विमानाचा एक विशिष्ट प्रकारचा त्याला एका वेगात यायला लागतो आणि ते वेग आल्यानंतर विशिष्ट निर्धारित वेगामध्ये नंतर वैमानिक त्याला वरती जाण्यासाठीचं त्याला आपल्या यंत्रणाकडून त्याला ऑर्डर करतो आणि विमान टेक ऑफ देतो. तुम्ही जर ते नीट हे बघितलं असेल चित्र तर त्याच्यामध्ये विमानं टेकऑफ तर घेतलेला आहे विशिष्ट याच्यामध्ये, पण मात्र विमान जेव्हा सिंक होतं खाली म्हणजे त्याला जो काही करण्यासाठी म्हणजे लिफ्ट जनरेट करण्यासाठी जो थ्रस्ट पाहिजे तो लिफ्ट त्याची कमी पडली असं ते प्रथमदर्शनी व्हिडिओ मधून दिसतं. त्याला लिफ्ट मिळत नसल्यामुळे तो खाली सिंक झालेला दिसला आणि सिंक झाल्यानंतर होत असताना सुद्धा पायलट हे खूप अनुभवी होते म्हणून ह्युमन एरर असण्याची शक्यता याच्यामध्ये बऱ्यापैकी नाही असं मला वाटतं. याच्यामध्ये तांत्रिक काय अडचणी असतील त्या महत्वाच्या आहेत. तर ती जी लिफ्ट त्याला कमी मिळाली, पण मात्र विमान जेव्हा खाली क्रॅश होत होतं तरी त्याचं नोज हे वरतीच होतं. म्हणजे याचा अर्थ वैमानिक शेवटच्या क्षणापर्यंत विमानाला गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने तो वरती नेण्याचा प्रयत्न करत होता, पण तो मात्र त्यांचा पूर्ण झालेला नाहीये. आणि याच्यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट की ती म्हणजे बहुतेक हे जे ड्रीम लायनर आहे त्याच्यामध्ये हायड्रोलिक टाईपचे फ्लॅप्स असतात. आता हे फ्लॅप काय असतात तर फ्लॅप म्हणजे विमानाला जेवढं जास्त लिफ्ट लागेल एक्स्ट्रा तर त्यानुसार 20 डिग्री ते याच्या भाषेत असतं एव्हिएशनच्या, पण ते साधारणतः त्याला ते फ्लॅप द्यावे लागतात. तर याच्यामध्ये कधी म्हणजे असं होऊ शकतं हे आम्हाला माहिती नाही अजून कोणाला, कारण तो डेटा तेव्हा येईल तिकडून असेल, पण त्याच्यामध्ये मी शक्यता विचारतोय म्हणून सांगतोय की समजा ते फ्लॅप ओपन होण्यामध्ये काही अडचण झाली असेल, कारण फ्लॅप दिलं तर ती आर्टिफिशियल लिफ्ट याला मिळते आणि जास्तीच्या लिफ्टने विमान हे ऊर्ध्वगतीने वरती जाऊ शकतं. तर त्या लिफ्टचा एक कुठेतरी मला ती शंका आहे. बाकी तर मग या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या जेव्हा डेटा बाहेरून येईल तेव्हाच आपल्याला कळतील. म्हणजे 2-3 गोष्टी ज्या टेक्निकल आपण म्हणतोय की कदाचित त्याच्या फ्लॅप्सचा प्रॉब्लेम असू शकतो, त्याला जो थ्रस्ट लागतो त्याला उंची घेण्यासाठी तो थ्रस्ट त्याचा कदाचित ब्रेक ऑफ झालेला असू शकतो काही कारणांमुळे. बांगरे सर, इंजिन फेलियरची शक्यता कितपत वाटते? इंजिन फेल्युअरची शक्यता आता ते टेक्निकल बाबी ज्यावेळेस डेटा बॉक्स आपल्या समोर येईल त्याच्यातनं पूर्ण डीपस्टिक जे सगळं येतील त्यावेळेस डेटा बॉक्स त्यानंतर कंपनीला सुद्धा प्रत्येक इंजिन स्टार्ट झाल्यावर त्याचा डेटा जात असतो. त्यानंतर ब्लॅक बॉक्समध्ये जे काही संभाषण झालेलं आहे रेडिओ म्हणजे ATC सोबत जे काही संभाषण लास्ट मिनिटला जे फ्यू सेकंद 15 सेकंद 20 सेकंद 30 सेकंद जे ज्या प्रमाणात ते त्यावेळेसचं प्रेशर वाढलं असेल आणि पायलट अनुभवी असल्यामुळे त्यांनी नक्कीच शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केलेला त्या विमानाच्या व्हिडिओवरनं दिसून येत आहे. आणि परत एक नवीन म्हणजे त्यात सांगायचं नवीन नाही म्हणता येईल, फनल एक असतं टेक ऑफ झाल्यानंतर लँडिंग आणि टेक ऑफच्या एक फनल असतं. त्या फनलच्या ट्रॅकमध्ये सुद्धा समजा तिथे पाण्याची संभावना असते, तिथे समजा त्यांना ग्राउंड मिळालं असतं आणि थोडं अजून थ्रस्ट मिळून जर ते विमान थोडं उंची अजून त्यांनी गाठली असती 1-1.5 मिनिट 2 मिनिटं त्याला पूर्ण जर हाईट मिळाली असती तर जो आता हा एवढ्या मोठ्या प्रमाणात मध्ये जो मृत्युमुखी पडलेला तो प्रमाण कमी होऊ शकलं असतं अशी संभावना आहे होती. आणि दुसरं मागे हडसन नदीला पण असंच विमान पाण्यावर त्यातले सगळे प्रवासी आणि सगळे क्रू मेंबर पायलट बचावलेले आहे, नदीत लँड झालेलं होतं. आणि राहिला प्रश्न आता तुम्ही जो परत मी त्या प्रश्नावर येतो की बा इंजिन फेलियरमध्ये असं असतं की सिंगल इंजिन जरी असलं तरी ते ग्लाइड स्लोप करून सुद्धा विमान उतरवलं जाऊ शकतं, पण तेवढा मुळात क्षणच वेळच मिळालेला नाही की ते कम्प्लिटली दोन्ही इंजिनचा ड्रॉपआउट पॉवर लेस झाला आणि ते पूर्णच्या पूर्ण वजन विमान त्याच्यातलं असलेलं फ्युल कार्गो त्यानंतर प्रवाशांचं ह्या सगळ्या वजनचा पण एक कॅल्क्युलेशन्स असतं पूर्ण. त्या कॅल्क्युलेशननी सगळे त्याचे पॅरामीटर्स फॉलो केल्यावरच सगळ्या गोष्टी होत असतात. तरी सुद्धा याच्यामधल्या ज्या काही तांत्रिक अडचणी असतील त्या डेटा बॉक्सद्वारे इन्व्हेस्टिगेशनद्वारे कंपनीचे जे काही एक्सपर्टीज पूर्ण टीम ती नक्की इन्व्हेस्टिगेशन आहे ह्या सगळं फ्रेमवर्कमध्ये सगळ्या टीम आपापले एक्सपर्टीज आपले जे काही त्याचे डीप पॉईंट समोर येतील आणि त्यानंतर सुद्धा
जी ग्राउंड स्टाफला इंजिनिअरिंग स्टाफनी त्यापूर्वी त्याचं लॉगबुकमध्ये काय काय एंट्री आहे, जसं काही लोक आता म्हणतात हे खराब होतं त्यातलं एसी, ह्या सगळं यंत्रणेचं एक डेटा मेंटेन होत असतो, एक लॉगबुक असतं प्रत्येक विमानाचं, आणि त्या प्रत्येक विमानामधलं लॉगबुकच्या ज्या डेटा एंट्रीज असतात त्या DGCA सुद्धा त्याचं COA चेक्सला जात असतं. त्याच्यामुळं त्याच्यातली जी चूक आहे, जोपर्यंत सगळ्या बाबी समोर येत नाही तोपर्यंत त्यावर आता भाष्य करणं चुकीचं ठरेल. सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये असं आहे की भविष्यामध्ये अशा घटना घडू नये त्यासाठी परत काय यंत्रणा, नवीन काय SOP मध्ये काही सुधारणा घ्यायच्या, याच्यावर केलेलं बरं राहील. बरं कॅप्टन निलेश, एक अशी शक्यता वेदरही असतं त्यामध्ये, जसं तिथे आता तिथलं टेम्परेचर 40. बरं कॅप्टन निलेश, आता बांगरे सरांनी हडसन नदीवरती जे विमान लँड झालेलं होतं ते उदाहरण दिलं. इथे या पर्टिक्युलर केसमध्ये समजा ह्या विमानतळाच्या आजूबाजूला किंवा जिथं टेक ऑफ घेतल्यानंतर आजूबाजूला नागरी वस्ती नसती, मोकळी जागा असती किंवा लँड करायला काही स्कोप असता, तर ही दुर्घटना एवढी भीषण, त्याची भीषणता किंवा जीवितहानी कमी करता आली असती का? पॅरामीटर्स बाकी सगळे हेच, फक्त इथे प्लेन लँड्स असते तर आपल्याकडे कुठेही गेलं तरी डेन्स पॉप्युलेशनमुळे कुठे ना कुठे बिल्डिंग, त्यानंतर इलेक्ट्रिक पोल्स, झाडं, ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे असतीलच. आता ह्याच्यामध्ये काय झालं की नागरी वस्ती सोडून जरी कुठे दुसरीकडे गेलं असतात तरी ही घटना ही एवढ्याच प्रमाणावर, म्हणजे तिचं गांभीर्य एवढंच असं राहिलं असतं. आता हडसन नदीच्या त्या ठिकाणी तिथं पण नागरी वस्ती होती, पण नदीचं पात्र त्या ठिकाणी मोठं होतं आणि तिथल्या पायलटने त्या ठिकाणी आताच बांगरे सर पण म्हटले की जे चेकलिस्ट ह्या आमच्याकडे खूप महत्वाच्या असतात, तर त्यांनी ती चेकलिस्ट जी आहे, तर अशा वेळेस इमर्जन्सीमध्ये सुद्धा काही चेकलिस्ट असतात. तर त्या हडसन नदीचा रेफरन्स आला म्हणून सांगतो की त्या चेकलिस्टला किती महत्व आहे. की त्या वैमानिकाचं म्हणणं असं आहे की त्यावेळी जी इमर्जन्सी झाली आणि मी हडसन नदीमध्ये जे लँड केलं त्याच्यामध्ये मी आमच्या चेकलिस्टचा एक आणि एक मुद्दा तो मी फॉलो केला आणि बरोबर त्या नदीवर मी ते लँड केलं. आणि त्यानंतर त्या पायलटचं नाव तर मला आठवत नाही, पण त्या पायलटने त्याच्यावर नंतर चेकलिस्ट नावाचं पण पुस्तक हे लिहिलेलं आहे आणि ते खूप प्रसिद्ध पण आहे. कारण अशा प्रकारचा तो घटना ती खूप दुर्मिळ घटना होती आणि त्याच्यामध्ये इमर्जन्सीमध्ये प्रत्येक सगळेच्या सगळे क्रू मेंबर्स पॅसेंजर वाचले. पण तुम्ही जर म्हटलं की नागरी वस्तीच्या बाहेर जरी राहिलं असतं, पण जमिनीवर ज्यावेळेस विमान हे क्रॅश होणार आहे तर त्यावेळेस मात्र ही जी घटना आहे तिचं गांभीर्य एवढंच राहिलं असतं, तर याच्यामध्ये बदल नसता झाला. बर बांगरे सर, बर्ड स्ट्राईकची कितपत एक महत्वाची गोष्ट आहे कॅप्टन निलेश मुद्दा पूर्ण करा, मग मी बांगरे सरांकडे जाईन. हो, याच्यामध्ये एकच महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे याच्यामध्ये वैमानिक दोन्ही अनुभवी होते. तर समजा याच्यामध्ये हे जे आहे विमानाने टेक ऑफ घेतल्यानंतर फक्त 625 फुटावर जे विमान गेलं आणि ते सिंक झालं. पण मात्र याच्यामध्ये समजा जर त्याला जर हाईट मिळाली असती बऱ्यापैकी, साधारणतः 5-7 हजार फुटावर पर्यंत, 8-10 हजार फुटापर्यंत जर गेला असता तर त्या हाईटच्या पद्धतीने तो ग्लाइड करून तो सर्किट कम्प्लीट करून तो रनवेवर येऊ शकला असता इमर्जन्सी डिक्लेअर करून. पण मात्र वैमानिकाच्या हातात हाईटच नसल्यामुळे तो त्याला इमर्जन्सी लँडिंगसाठी आणू शकत नव्हता. बरोबर. बांगरे सर, बर्ड स्ट्राईकची कितपत शक्यता वाटते? म्हणजे एवढ्या 650-750 फुटांपर्यंत बर्ड स्ट्राईक होऊ शकतो एवढ्या उंचीवरती? नाही, कारण की एअरपोर्टला सुद्धा ज्यावेळेस टेक ऑफसाठी विमान जातो त्यावेळेस सुद्धा एअर ट्रॅफिक कंट्रोलर आणि एअरपोर्ट यंत्रणाकडनं पण त्या परिसरातल्या बर्डचा पण एक सर्वे कंटिन्युअस वॉचिंग सुरू असतं. आणि राहिला प्रश्न बर्ड हिटचा, त्यात संभावना याच्यात कुठेही दिसून येत नाहीये, कारण की एअरपोर्टच्या परिसरामध्ये सारखं त्याला बर्डला काही त्याचे पण आमचे चेक्स असतात, त्या सगळं सिस्टीम फॉलो सुरू असतात. त्यामुळे बर्ड हिटचं तर सांगता येत नाही. पण जे बेन बाब याच्यामध्ये सरांनी आता परत सांगितली की थोडं हाईटचा हा मिळालेल्यामुळे त्यांना टाइम ड्युरेशन थोडा जास्ती मिळाला असता, त्यामुळे अजून थोडा 1 मिनिटाचा 1.5 मिनिटामध्ये जे विमानाचं जे स्पीड आहे त्याचं जे प्रत्येक विमानाचं टेक्निकली कसं मिनिट्स पर मिनिट त्याचा हाईट गेन करतं ते. यामध्ये आणखीन एक शक्यता जी अशी विचार केली जाते की हे विमान मुळातच नादुरुस्त होतं. कारण एक व्हिडिओ समोर आलाय ज्याच्यामध्ये जो व्हिडिओ बनवणारा जो व्यक्ती आहे त्याचा असा दावा आहे की दिल्ली ते अहमदाबाद जेव्हा हे फ्लाईट आलं त्यावेळेला त्याच्यामध्ये AC सिस्टीम चांगली काम करत नव्हती, त्याचे TV टचस्क्रीन काम करत नव्हते. थोडक्यात काही ना काहीतरी नादुरुस्ती त्या विमानामध्ये होती आणि तेच विमान नंतर पुढे लंडनला मार्गस्थ झालं असा त्या व्यक्तीचा दावा आहे. पण जर समजा असे काहीतरी टेक्निकल इश्यूज असतील तर आजकाल बरेचदा असं होते की एअरलाईन्सकडनं मायनर इश्यूज म्हणून कानाडोळा केला जातोय. असं काहीतरी कारण असू शकतं? निष्काळजीपणा यामध्ये असण्याची शक्यता किती आहे? नाही,
आता त्यांनी जो व्हिडिओ टाकलेला आहे तो कितपत त्यांनी त्यांचा अनुभव शेअर केलेला आहे, पण कॉकपिट आणि हा AC आणि आतला जो काही तुम्ही टीव्हीचा प्रकार सांगता हे दोन्ही सेपरेट आहे. आणि कॉकपिटमधली जी काही यंत्रणा असते त्याचं सिस्टम वेगळं असतं, त्यात एव्होनिक्स असतात, त्याचे परत सगळे आमचं एक पिटॉट असतो, त्याच्यामध्ये एअर प्रेशर असतं, जायरोस्कोप असतो, परत इतर बाबी असतात. त्या सगळं चेक झाल्याशिवाय पायलट त्याला समोरच्या स्टेजला जातच नाही. त्यामुळे त्या सगळं चेक झाल्यानंतरच प्रोसिजर इंजिन पहिलं इंजिन रन करतात. डबल इंजिन विमान होतं हे, त्याच्यामुळे दोन्ही इंजिनचे प्रॉपर रन झाल्याशिवाय, त्याचा रनअप चेक झाल्याशिवाय, मॅकड्रॉप चेक केल्याशिवाय तो समोरच जात नाही. त्यामुळं त्या गोष्टीला आपल्याला नाकारावं लागेल. राहिला प्रश्न मेंटेनन्सचा, तर ती लॉगबुक चेक केल्यावर त्याच्यावर काही आपल्याला भाष्य करता येईल. आणखीन एक मुद्दा यामध्ये, तो एक शक्यता अशी वर्तवली जाते की घातपात असू शकतो का? प्राथमिक दृष्ट्या तर त्यामध्ये दिसून असं येत नाही, कारण की सडनली टेक ऑफमध्ये नाही कोणता ब्लास्ट पहिले झाला. ज्यावेळेस ते विमान कोसळलं त्यावेळेस तो ब्लास्ट झालेला आहे. त्यानंतर आता टेक्निकल जे काही आमचे एव्होनिक्स असतात त्याला सहजासहजी कोणी छेडछाड करू शकत नाही, कारण की कॉकपिटला आतमध्ये जाण्याचे त्याचे सुद्धा नियम असतात की कोणत्या क्रू मेंबरनी आतमध्ये पायलटपर्यंत जायचं, कोणत्या क्रू मेंबर नाही जायचं, याचे सगळे एक आमची अगदी प्रोसिजर असतं. ती त्या सिस्टमला फॉलो करावं लागतं आणि ते सगळे पायलट त्या सेफ्टी नॉर्मशी कोणीही म्हणजे बदल करत नाही किंवा त्याला व्हायलन्स करण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही. एक जो मुद्दा चर्चेला जातोय तो म्हणजे बोईंग 787 ड्रीम लायनर आणि टेक्निकल हिस्ट्री. बऱ्याच ठिकाणी जगभरामध्ये अनेकदा 2013 नंतर ही ज्या वेळेला हे इंट्रोड्यूस झालं तेव्हापासून अनेकदा याची फ्लीट बऱ्याच ठिकाणी ग्राउंड झालेली आहे. बरेच टेक्निकल ग्लिचेस आलेले आहेत, फ्युजलेसचे प्रॉब्लेम आहेत, त्याचा कंप्रेसर सर्जचे इश्यूज आहेत, बरेच इश्यू नोंद झालेले आहेत. भारतात सुद्धा अनेक गोष्टी अशा समोर आलेल्या होत्या. असं असताना ड्रीमलायनर सारखं विमान आपल्या ताफ्यामध्ये सहभागी करणं हे शहाणपणाचं होतं का त्यावेळी घेतलेलं डिसिजन? आता याच्यामध्ये त्याचे जे चेक्स आणि जे प्रोसिजर्स असतात ते अप्रूव्हल आपल्या भारतामध्ये अप्रूव्हल देण्याच्या आधी फेडरल एव्हिएशन सगळ्या त्या गोष्टी चेक करतात. त्यानंतर आपलं DGC आहे, त्यानंतर सगळ्या त्या विमानाच्या हजारो तासाच्या टेस्ट घेतल्यानंतर त्याचं प्रत्येक इक्विपमेंटचे वेगवेगळे पॅरामीटर्स चेक झाल्याशिवाय ती विमान तयार होत नाही. त्यानंतर सुद्धा त्याचे फ्लाइंग चेक्स असतात इतर, आणि दर तासाला ज्यावेळेस ते विमान ग्राउंडला लँड करतं किंवा टेकऑफ घेतो त्याच्यानंतर ही सुद्धा त्याची लॉगबुक प्रत्येक मिनिट टू मिनिट त्याची एंट्री होत असते. आणि प्रत्येक वेदर कंडिशनला त्याला गस्टी विंड असेल, क्रॉस विंड असेल किंवा त्या प्रेशर असेल, त्यात कार्गोचं वेट असेल, त्यानंतर आपलं भारतातलं जे काही हवामान आहे, त्यानंतर हे आंतरराष्ट्रीय विमान असल्यामुळं दोन्ही भूतलावरून दुसऱ्या जेव्हा त्या आमच्या भाषेमध्ये त्याला म्हणाल की आम्ही त्याचं लॉंगिट्यूड चेंज होत ज्यावेळेस ते त्या इतर क्षेत्रामध्ये वेदरमध्ये गेल्यावर त्याच्यात जो काही बदल असतो, ह्या सगळ्या गोष्टीचे असे भरपूर नंबर ऑफ थाउजंड्स ऑफ चेक्स असतात. ते चेक झाल्याशिवाय समोर जात नाही. पण एखादी तांत्रिक गोष्ट जर कुठे सुटली असेल, कुठे चुकामुक झाली तरी किती झालं तरी ती यंत्रणा आहे. त्याच्यात एखाद्या माणसात टोपोग्राफिकल मिस्टेक म्हणा किंवा एक मानसिक भूल होण्याची शक्यता पण नाकारता येत नाही. पण आपला ब्लॅक बॉक्स जो आता आढळलेला आहे, त्यानंतर व्हॉइस डेटा जो आमचा असतो, रिअल संभाषण, रिअल त्यावेळेसच्या ज्या दर 10 सेकंदामध्ये जे प्रेशर वाढलं असेल, ती घटना घडली असेल, पायलटनी प्रयत्न केला असेल, क्रू मेंबर्सना अलर्ट होऊन त्यांनी पॅसेंजर्सला सावध राहण्याची जी काही आमची यंत्रणा आणि त्याद्वारे त्यांना सूचित केलं जातं, सगळ्यांनी सीट बेल्ट बांधण्याची जी काही आमची पूर्वसूचना असते त्या सगळं फॉलो केल्यानंतर तरी सुद्धा जर ही घटना जी झाली आहे ही अगदी दुःखद घटना आहे. आणि याच्यावर नक्कीच जगभरामध्ये सुद्धा याच्यावरनं सुधारणा येतील किंवा काही कमेंट्स येतील. त्यात टेक्निकल बाबीला इंजिनिअरिंग आहे, वेदर आहे, सगळ्या गोष्टीवर विचार करून समोरच्या याच्यात हे होईल. आणि ह्या सगळं बाबी होत असताना साधारण याला पुण्याहून रिपोर्ट यायला 6 महिने ते वर्षभराचा कालावधी जाऊ शकतो. एक डेटा जो गेल्या काही वर्षांमधला आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे, भारतामधले जे काही विमान अपघात, मग त्याच्यामध्ये जीवितहानी झाली असो किंवा नसो, हे विमान अपघात त्यात जास्तीत जास्त वेळा ह्युमन एरर हा नोट झालेला आहे. म्हणजे बरेचदा आपण बघतो की लँड होताना विमान स्किड होत आहे किंवा काहीतरी टेक्निकल डिफिकल्टी झाली, विमानाचा कंट्रोल सुटला, तर टेक ऑफ करताना विमानाचा पायलटकडनं कंट्रोल सुटणे या गोष्टीची शक्यता कितपत असते? तिथे ह्युमन एररला कितपत चान्स आहे असं वाटतं? नाही, यामध्ये ज्यावेळेस पायलट टेक ऑफची प्रोसिजर सुरू असते त्यावेळेस त्याचा को पायलट सुद्धा त्या यंत्रणेला मॉनिटरिंग होत असतो. आणि टेक ऑफ होत असताना जी प्रोसिजर फॉलो केल्यानंतर ज्यावेळेस त्याला तेवढा
3000 मीटर असेल, 2000 मीटरचा रनवे त्या परिसरात जो काही तिथे असतो त्याचे सगळे आमची एक शीट असते त्या रनवेची सुद्धा, म्हणजे त्या रनवेचा अभ्यास करूनच त्या तिथे विमान उतरवल्या जातं. त्याच्या तिथे परमिशन्स असतात, एअरपोर्टचे लायसन्सेस असतात की कोणतं विमान कुठे उतरेल, त्याचे वेदर कंडिशनमध्ये तो कुठे, समजा विजिबिलिटी नसेल, विजिबिलिटी कमी असेल, त्या सगळ्या गोष्टीला फॉलो केल्यानंतर त्या सगळ्या पॅरामीटर्सला करूनच टेक ऑफ होतं. आणि टेक ऑफ केल्यानंतर समजा किती झालं तरी तो एक ॲज अ ह्युमन बिईंग म्हणा किंवा एक माणूस, त्यांनी ज्यावेळेस टेक ऑफ घेतल्यानंतर जर त्या एवढ्या मोठ्या मशीनला जर पॉवर थ्रस्ट मिळाला नाही असं दिसून येत आहे आणि त्यांनी पुरेपूर प्रयत्न त्याला जास्तीत जास्त वेळ नोज अप करून त्याला दूर अंतरावर नेऊन कुठेतरी सेफ लँडिंग तशाही परिस्थितीत करायची, त्यांची मानसिकरित्या ते अगदी मजबूत होते आणि मानसिकरित्या सुद्धा त्यांनी त्याला पूर्णपणे वाचवण्याचा प्रयत्न केला गेला हे दिसून येत आहे. ड्रीमलायनरच्या बाबतीत एक केस अशी रेकॉर्ड झालेली होती की जिथे ऑटो पायलटवरनं मॅन्युअलवरती अचानक विमान स्विच झालेलं होतं, पायलटची सीट फ्रीज झालेली होती आणि ज्याच्यामुळे पायलटला ते विमान मॅन्युअर करता आलं नाही हवेत, त्याच्यामुळे त्या विमानाने डाईव्ह मारली होती. सुदैवाने पायलटने ते त्यानंतर नियंत्रणात आणलं, त्यामुळे जीवितहानी झाली नव्हती. ऑस्ट्रेलियातली एक केस ही रेकॉर्ड झालेली होती. इथे तसे काही चान्सेस आहेत का की ऑटोमॅटिक सिस्टीम फेलियर झालं, काही सॉफ्टवेअर ग्लिचेस आले, ऑटो पायलटवर स्विच झालं किंवा कुठला हवा तेवढा सर्ज मिळाला नाही, अशी काही शक्यता या ठिकाणी वाटते का? नाही, याच्यामध्ये हे टोटली मॅन्युअली कंट्रोल एअरक्राफ्ट असून ज्यावेळेस कंट्रोल मेन पायलट, प्रमुख पायलट त्यातला जो त्याला कंट्रोल करत असतो त्यावेळेस सुद्धा को पायलट सुद्धा त्याला मॉनिटरिंग करत असतो. असा कुठलाही बदल घडल्याच्या त्या स्क्रीनवर सगळं जे आमचे डिस्प्ले असतात त्या डिस्प्लेमध्ये सगळे त्याचे रिडिंग येत असतात आणि त्याला कंटिन्युअसली वॉचिंग करायला सुद्धा को पायलट असतो. मुळात याच्यात मेन कारण आहे की याच्यात खूप मिनिटही नाही म्हणता येत, कारण की अर्ध्या मिनिटाच्या आणि 30 सेकंद ते 59 सेकंदचा तो जो आहे कालावधी, त्या 15 सेकंदमध्ये आम्ही बोलता बोलता 5 सेकंद 6 सेकंद कसे पुरे होतात ते त्या सगळ्याच्यात त्यांनी यंत्रणाला पूर्ण सांभाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला दिसून येत आहे. भारतामध्ये जी एक अथॉरिटी लागते, जसं फेडरल एव्हिएशन एजन्सी आहे तशी आपल्याकडे DGCA आहे. DGCA पूर्ण क्षमतेनं या प्रकरणामध्ये काम करते का एक अथॉरिटी म्हणून? म्हणजे फक्त हेच प्रकरण असं नाही, आपल्याकडे अनेक अपघात घडलेले आहेत. आपण ज्या वेळेला अफोर्डेबल विमान प्रवास, परवडेल असा स्वस्त विमान प्रवास आणण्याचं स्वप्न बघतोय की नागरिकांनी जसा एसटीचा प्रवास करावा तसा विमानाचा प्रवास त्यांना करता यावा, अशी क्षमता आपण आपल्या एव्हिएशन इंडस्ट्रीची बनवत असताना त्याला जी मॉनिटरिंग एजन्सी लागते DGCA, ती तितकी प्रभावीपणे काम करते असं वाटतं का? DGCA नक्कीच काम करतं, त्याबद्दल वादच नाही, कारण की DGCAच्या परमिशन झाल्याशिवाय ते विमान आकाशात नाही. त्यापूर्वी जी फेडरल एव्हिएशन यंत्रणा, हे जो विमान प्रवास आहे हा मुळातला जगातला हा सेफेस्ट प्रकार आहे, कारण की तुम्ही आज रोडनी जरी जाता तरी दर 4.5 मिनिटाला एक ॲक्सिडेंट होतो आणि विमान हे 1 in a lakh 0.00 मध्ये हा एक प्रकार होतो, त्यातला हा घटना घडलेली आहे. आणि DGCAची यंत्रणा जी आहे ती फेडरल एव्हिएशनलाही फॉलो करते. त्यानंतर इथले जे काही त्यांचे चेक्स असतात त्यांची एक थारोली, त्यांची सुद्धा एक टीम असते. म्हणजे एका विमानासाठी समजा अशी घटना घडली तर त्यांचा एक समूह येईल, विविध एक्सपर्टीजद्वारे त्याच्यावर एक्सपर्टीजचे कमेंट्स घेतील, त्यानंतर तिथला घटनाक्रम पूर्ण नोंद होईल, त्यानंतर सगळेजण आपापले अभिप्राय दिल्यानंतरच त्यावर काही बोलता येईल. बरं, एक छोटंसं उदाहरण म्हणजे मला काय दृष्टीने हा प्रश्न विचारायचा आहे की फेडरल एव्हिएशन एजन्सीकडे ज्या वेळेला तक्रार जाते की मला एअरपोर्टवर आल्यानंतर वेळेत व्हीलचेअर मिळाली नाही किंवा मला विमानात बसल्यानंतर मला सहप्रवासाचा त्रास होत होता आणि तरीही इथल्या फ्लाईट क्रूने मला कुठलीही मदत केली नाही, एवढी जरी कंप्लेंट झाली तरी सुद्धा तिथल्या एअरलाईनला खूप मोठा दंड भरावा लागतो, त्या व्यक्तीला त्यांना कॉम्पेन्सेट करावं लागतं, तशा पद्धतीच्या कारवाया आपल्याकडे केल्या जातात का? म्हणजे पॅसेंजर फर्स्ट ही पॉलिसी जरी आपण म्हणत असलो तरी प्रत्यक्षात ती आपल्याकडे राबवली जाते का? ती राबवली नक्कीच जाते, पण आपल्याकडचे जे काही प्रवासी वर्ग आहे ते त्यावेळेस अगदी टेम्पर असतात, पण अगदी दिवस चेंज झाले, 2 दिवस झाले, 3 झाले की तो ग्रॅव्हिटी, त्यांची जी उग्रता आहे, तीव्रता आहे ती कमी होते आणि जोपर्यंत लेखी किंवा त्यांच्याकडे नोंद होत नाही तोपर्यंत त्याच्यावर ॲक्शन होत नाही. पण नक्कीच त्यावर ॲक्शन घेतल्या जाते. DGCA त्या बाबतीत फार अलर्ट असते आणि स्टेप जर त्यांच्यापर्यंत ती कंप्लेंट किंवा फीडबॅक किंवा ऑब्झर्वेशन जर शेअर केलं तर ती एअरलाईन्स असो, कोणत्याही जनरल एव्हिएशन असो, बिझनेस क्लास एव्हिएशन असो, चार्टर्ड सर्व्हिसेस प्रोव्हायडर असो, त्यांच्यावर नक्की
नक्की ती कारवाई केल्या जाते आणि त्याच्यामध्ये सुद्धा बदल नियम आहे. पण मुळात लोकांना त्याबद्दल थोडी माहिती कमी आहे किंवा तिथपर्यंत जायला लोक करत नाही. त्याच्यामुळे तो एक थोडासा कम्युनिकेशन गॅप म्हणता येईल त्याला. बरं. आणि ऍक्शन तर क्विक होते. ऍक्शनमध्ये त्यांना म्हणजे मोठा दंड सोसावा लागतो. समजा 1 तास 1.5 तास जर तुमचं विमान कुठे टायमिंग रिशेड्यूल जर झाला तर त्यांना अलर्ट करून त्यांना मेसेज द्यावा लागतो. त्यांची राहण्याची व्यवस्था, त्यांची खाण्याची व्यवस्था, कुठे समजा एअरपोर्ट जिथे त्यांचं डेस्टिनेशन असेल ते चेंज करून समजा दुसऱ्या शहरामध्ये झालं असेल तर तिथे त्यांना त्यांची राहण्याची व्यवस्था करून दुसऱ्या विमानाची व्यवस्था होतपर्यंत त्यांच्या सगळं टेक केअर घेण्याचा नियम आहे. बर, आपण अपेक्षा करूया की या प्रकरणामध्ये तपास योग्य दिशेने सुरू झालेला असेल किंबहुना, आणि ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून आपल्याला उत्तरं मिळतील की नेमकं या ठिकाणी काय चुकलं, ती चूक कुणाची होती आणि भविष्यात अशा चुका होणार नाहीत किंवा अशा प्रकारचे एरर्स जरी असतील तरी ते एरर्स होणार नाहीत त्यासाठी काय करता येईल याची कारवाई भविष्यात केली जाईल. बांगरे सर, खूप खूप आभार. आपण हे विश्लेषण केलं. कॅप्टन निलेश गायकवाड सुद्धा आपल्यासोबत होते, त्यांचेही आभार. या चर्चेचा धुरळा आज इथे थांबलेला आहे. उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज.